नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर आज सकाळी ना म्हणजे जवळपास मला असं वाटतं की कल्याणचे सगळेच कावळे इथे येऊन बसलेत. कारण तुम्ही बघा समोर किती जवळपास 10-12 कावळे होते आणि आता त्यांना इतकी सवय झाली आहे ना, की म्हणजे ते समोर येऊन बसतात आणि वाट बघत बसतात, की कधी टाकते खायला आम्हाला. आणि त्यांचे एक्सप्रेशन्स पण खूप वेगवेगळे असतात. म्हणजे एकदम जवळून व्यवस्थित असं बघितलं ना त्यांना कधी-कधी काय होतं, ते येऊन बसतो कावळा आणि तो असा आतमध्ये खिडकीमध्ये डोकावून बघत असतो आणि त्याला म्हटलं ना, की "काय आज काय लवकर, आज काय उशिरा?" असं म्हटलं ना, की त्याचे म्हणजे तो मान असा डोलवतो किंवा खूप काही एक्सप्रेशन्स बघायला मिळतात. तर खूप म्हणजे मला त्यांचं खूप आश्चर्य सुद्धा वाटतं, की खरंच म्हणजे कसं ह्यांचं आयुष्य आहे ना पक्ष्यांचं, प्राण्यांचं, की त्यांना म्हणजे स्वतःहून असं काहीच करता येत नाही. जे मिळेल त्याच्यावरती त्यांना त्यांचं भागवावं लागतं. पण ह्यांच्याकडे सकाळचं म्हणजे सगळ्यांची अशी जी मस्ती चाललेली असते ना सकाळची, ती बघून मला माझी सकाळ तर एकदम फ्रेश होते मस्त आणि खूप भारी वाटतं. तुम्हाला माहिती आहे मनाला एक खूप वेगळंच समाधान मिळतं जेव्हा तुम्ही एखाद्या मुक्या प्राण्याला जेव्हा असं पोटभर खाऊ घालता ना, त्याचं मन जेव्हा तृप्त होतं ते त्याच्या चेहऱ्यावरून दिसतं आणि ते बघून आहे ना तुम्हाला सुद्धा एक वेगळंच म्हणतात ना, की आत्मिक एक समाधान आहे, ते मिळतं. आणि टचवूड की एक गोष्ट सांगते, की एवढे पक्षी येतात ना आता, पण अजिबात माझी झाडं कुठलीही खराब करत नाहीत. मला तेच खूप मोठं टेन्शन होतं. कारण सध्या ह्याच खिडकीतून ना ऊन एकदम व्यवस्थित येतंय. त्यामुळे मी बरीचशी फुलांची वगैरे झाडं आहेत ती सर्व इथेच ठेवलेली आहेत खाली. तर मला तेच टेन्शन होतं, की हे माझ्या झाडांची वाट तर नाही लावणार ना? कारण फुलांची झाडं तुम्हाला माहिती आहे पक्षी फुलं खराब करतात. पण नाही त्यांनी अजिबात काहीच म्हणजे झाडाला अजिबात धक्का लागू देत नाहीत आणि मस्त त्यांचं येऊन छान सकाळचा मस्त नाश्ता, काय लंच म्हणा, काय म्हणा सगळं करून जातात आणि हे बघा हे कावळ्यांचे एक्सप्रेशन्स ना खूप भारी असतात. तुम्ही नक्की कधीतरी ऑब्झर्व्ह करा त्यांना. बघा सगळे एक समोर तिथे जी वायर दिसते ना तुम्हाला, तिथे सगळे असे रांगेत बसलेले असतात आणि ते एकदम शिस्तीत येतात. एक येतो, त्यानंतर दुसरा येतो, त्यानंतर तिसरा येतो. एकदम सगळे येत नाहीत. तर ह्यांना मी आता ना नवीन भावनगरी गाठिया असतो ना, तो आणलाय आणि तो त्यांना खूप आवडायला लागलाय सध्या. पण असो, त्यांचं पण नवीन वर्ष असं मस्त सुखाचं, आनंदाचं आणि छान जावो, हीच स्वामींकडे माझी नेहमी प्रार्थना असते. तर अशी सकाळ रोजची हल्ली माझी सुरू असते. मी बऱ्याचदा तुम्हाला 2-3 वेळा दाखवलं. रोज विचार मी रोज काहीतरी ह्यांचं वेगवेगळं बघायला मिळतं आणि मग असं वाटतं, अरे तुम्हाला सुद्धा शेअर करू, तुम्हाला सुद्धा दाखवू. पण कधी जमतं, कधी नाही जमत. तर ह्यावेळी मी काय करणार आहे, कॅलेंडर मी दरवर्षी कालनिर्णयच आणते. आता हा प्रत्येकाचा पर्सनल चॉईस आहे, पण तरी पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, की ह्यावेळी ना मी दुसरं कॅलेंडर आणलंय. ते म्हणजे की श्री महालक्ष्मी हे मी कॅलेंडर आणलंय. त्याचं कारण म्हणजे, की ह्याच्यामध्ये ना इतकी सुंदर, व्यवस्थित आणि एवढी माहिती दिली आहे ना, म्हणजे प्रत्येक दिवसाला काय-काय आहे. बघा एका दिवसामध्ये बघा किती काय-काय गोष्टी असतात आणि एवढं सगळं मला नाही वाटत, की कालनिर्णयमध्ये आहे. सगळे मुहूर्त वेगवेगळे परत दुसरं एक खूप महत्वाची गोष्ट तुम्हाला दाखवते ती म्हणजे की राहुकाल. म्हणजे रोजच्या दिवसाचा एक पर्टिक्युलर राहुकाल असतो आणि त्या कालामध्ये आपल्याला पूजा वर्ज्य असते, पूजा करायची नसते. तर असं तिथे बघा तुम्हाला जमलं तर स्क्रीनशॉट पण काढून ठेवा. तर रविवारचा हा टायमिंग आहे, सोमवारचा हा टायमिंग म्हणजे ह्या टायमिंगमध्ये आपण पूजा करायची नाही. तर असा हा आठवड्याचा त्यांनी फिक्स असतात म्हणजे हा फिक्स टायमिंग आहे जो प्रत्येक आठवड्याला जानेवारीच्या लागू पडतो. तर अशा प्रकारे भरपूर माहिती या कॅलेंडर आणि मला स्पेशली कॅलेंडर वाचायला खूप आवडतं. जेव्हा नवीन-नवीन कॅलेंडर आणते ना, कॅलेंडरच्या मागे पण बघा खूप छान माहिती दिलेली असते आणि यामध्ये पण खूप मस्त अशी माहिती दिलेली आहे.
आणि लगेचच म्हणजे नवीन कॅलेंडर लावल्यानंतर जुनं कॅलेंडर लगेचच काढूनच ठेवायचं. त्याच्या खाली नवीनच्या खाली 2-2, 3-3 वर्षाचे कॅलेंडर कधीच असे जपून ठेवायचे नाहीत. तर त्याच्यामुळे म्हणजे घड्याळ म्हणा, कॅलेंडर म्हणा, या सगळ्या गोष्टी आहेत ना, आपलं पास्ट, प्रेझेंट, फ्युचर ह्या सगळ्या गोष्टी रिप्रेझेंट करत असतात. तर म्हणून त्या गोष्टी वेळच्या वेळी अपडेट करत राहणं खूप गरजेचं असतं. तर तुम्हाला माहिती आहे की गावाला गेलो होतो. त्यानंतर आता मधल्या पिरियडमध्ये बरेच दिवस माझे व्हिडिओज आले नव्हते. तर त्याचं कारण म्हणजे एकच की आजारी पडली होती. बरं नव्हतं थोडे दिवस, तर म्हणून जरा शांती घेतली. म्हटलं थोडे दिवस मस्त रेस्ट करावा, डोक्याला शांतता द्यावी आणि त्यानंतर आपले छान-छान परत व्हिडिओला सुरुवात करावी. तर ही जी फुलांची झाडं आणलेली असतात ना, ही सीझनल असतात. तर ती आता फक्त हिवाळ्यापुरतीच लिमिटेड राहतात. तर त्याच्यामुळे आता जी वरची फुलं जी सुकून जात होती ती मी कट करून घेतली आणि त्यानंतर पुन्हा सुरुवात झाली ती म्हणजे सगळ्या साफसफाईला. साफसफाई म्हणजे की जे डेलीची साफसफाई, जी आठवड्यातून एकदा जे आपण एक डीप क्लिनिंग म्हणतो, तर ते करणं खूप गरजेचं असतं. कारण माझा सोफा हा जर बघितला तुम्ही अगदी लाईट कलरचा आहे आणि सुरुवातीला मला खूप टेन्शन यायचं की मी याला कसं क्लीन करू, कारण रुमालाने वगैरे असं पुसलं ना तर त्याच्यावरती आणखीनच डाग बसल्यासारखे दिसत होते आणि त्यासाठी मला खरंच हे व्हॅक्यूम क्लीनर अगदी म्हणजे देवाच्या रूपानेच धावून आल्यासारखं आहे. कारण खूप छान मला मदत होते. इव्हन म्हणजे तुम्हाला करताना सुद्धा ना अगदी छान वाटतं, काहीच कंटाळा येत नाही या कामांसाठी आणि एकदम व्यवस्थित संपूर्ण डस्ट पूर्ण तो खेचून घेतो. फ्लोअर क्लिनिंग म्हणा, सोफा क्लिनिंग म्हणा, बेड क्लिनिंग म्हणा, अगदी मस्त असं क्लीन होतं छान आणि खूप जास्त मेहनतही लागत नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की डीप क्लिनिंग होतं. जे आपण सारखं-सारखं एखादी वस्तू धुत राहतो ना, तर त्याच्याने त्याची जी ओरिजिनल शाईन असते ती कमी होते. कधी-कधी ती वस्तू खराब सुद्धा होते. म्हणजे विशेषतः मटेरियल्सच्या बाबतीत किंवा उशांच्या बाबतीत किंवा जे आपण कुशन्स असतात हे त्याच्या बाबतीत सांगते, की सारखं-सारखं धुवून ना ते खराब होतात. तर म्हणून अशा प्रकारचे क्लीनर्स, व्हॅक्यूम क्लीनर्स जर आपल्याकडे असतील ना, तर आपलं काम खूप सोयीस्कर होतं. मी जे हे व्हॅक्यूम क्लीनर यूज करते ते हे ॲगॅरो कंपनीचं व्हॅक्यूम क्लीनर आहे आणि ह्याच्या आधी सुद्धा मी एका व्हिडिओमध्ये दाखवलं होतं, पण पर्सनली खरंच सांगते मला आवडलं भरपूर. अशा प्रकारचे व्हॅक्यूम क्लीनर्स तुम्ही घेऊन ठेवा, की जे तुम्हाला घरच्या रोजच्या हाउसहोल्ड कामांसाठी खूप 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 उपयोगी पडतील. उशांचे हे कव्हर सुद्धा फक्त वरून त्याला एक हात मारला ना, तर अगदी क्लीन होऊन जातात आणि उशांच्या बाबतीत तुम्हाला मी सांगते, की आपल्या रेग्युलर ज्या वापरायच्या उशा असतात, तर त्याचे कव्हर्स आहेत ना, तुम्ही आठवड्यातून 2दा तरी चेंज करत चला. कारण बघा बरेचदा आपल्याला स्किनचे किंवा हेअरचे काही प्रॉब्लेम्स होतात. तर आपल्याला कळतही नाही, की आपली उशी किती त्याच्यामध्ये चेंजेस करू शकते. कारण आपल्या उशीवरती रोजच्या आपल्या केसांना तेल म्हणा, सिरम्स म्हणा, ऑइल म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी, क्रीम फेसवरचं, तर ते त्याला लागत असतं. इव्हन उशांवरती डस्ट असते आणि त्याचा आपल्या स्किन सोबत, केसांसोबत रेग्युलर कॉन्टॅक्टमध्ये ते येत असतं आणि त्याच्यामुळे आपल्याला बरेचसे स्किनचे काही ना काही प्रॉब्लेम्स होऊ शकतात. तर म्हणून आपले जी उशांची कव्हर्स असतात ना, ते नेहमी क्लीन असणं खूप गरजेचं असतं. तर बघा उशांचे कव्हर्स काढल्यानंतर सुद्धा आतला जो मटेरियल असतं ना, ते पण डस्टी होतं कधी-कधी आणि रेग्युलर धुणं ते शक्य होत नाही. तर त्याच्यामुळे अशा प्रकारचे क्लीनर्स, व्हॅक्यूम क्लीनर्स असतील, तर अगदी इझिली तुम्ही ते क्लीन करू शकता. आणि फक्त या सीझनमध्ये नाही, म्हणजे जेव्हा ऊन असतं तेव्हाची गोष्ट वेगळी आहे. तेव्हा आपण सगळ्या गोष्टी धुवून, वाळवून छान ड्राय करू शकतो. पण तुम्ही विचार करा पावसाळ्यामध्ये, पावसाळ्यात हवा अगदी दमट असते आणि त्याच्यामुळे बऱ्याच गोष्टी धुतल्या जात नाहीत, सुकल्या जात नाहीत आणि दमट सुद्धा होतात. तर म्हणून त्यावेळेला सुद्धा हे व्हॅक्यूम क्लीनर्स खूप कामाचे आहेत. त्यानंतर बघा म्हणजे आता हे बेडच्या इथे म्हणजे बेडची जी आपली गादी आहे, तर एवढी मोठी गादी आपल्याला दररोज म्हणजे आठवड्यातून एकदा जरी म्हटलं किंवा 15 दिवसातून एकदा जरी म्हटलं तरी काढणं, उचलणं, साफ करणं एवढं पॉसिबल होतच नाही.
पूर्वी ज्या गाद्या बनायच्या ना, तर त्या कापसापासून पिंजून बनवल्या जायच्या आणि आता ह्या ज्या म्हणजे बनवल्या जातात गाद्या, तर ह्या वेगवेगळ्या प्रकारचे फोम्स असतात आणि त्याच्यापासून या गाद्या बनवतात. त्यामुळे ह्या गाद्या काय आपण वरती टेरेसवर नेऊन उन्हामध्ये सुकत घालू, त्याला धोपटू, हे सगळं काही करता येत नाही. तर म्हणून मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करते की किती डस्ट जमा झाली, पण काही कॅमेरामध्ये म्हणजे ते व्यवस्थित दिसत नाहीये. पण भरपूर डस्ट त्याच्यामध्ये अॅक्युमुलेट होते, म्हणजे अगदी माती. आपण लादीवर पण बघा पायाला कधी-कधी अशी संध्याकाळची चरचर लागते, तशी माती सगळी आपल्या बेडमध्ये किंवा सोफ्याच्या कव्हर सगळ्यावरती जमलेली असते, जे आपल्या नॉर्मल डोळ्यांना दिसत नाही. तर म्हणून हे सगळं आज मी क्लीन केलं. त्यानंतर म्हणजे आठवड्यातून एकदा किंवा 10 दिवसातून एकदा तरी अशा प्रकारे डीप क्लीनिंग करणं खूप गरजेचं आहे. हे कधीच संपणारच नाहीये. या सगळ्या गोष्टी तुम्ही संसारात पडला आहात, तर तुम्हाला हे सगळं करणं भागच आहे आणि हे जर नाही केलं तर जी आपल्या घरात जी म्हणजे जो कचरा जमा होतो, जी डस्ट जमा होते, तर त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास कधीच राहत नाही. तर जसं ह्याचं एक उदाहरण जर आपण घेतलं ना, की जसं हा सगळा कचरा आपण साफ करत राहतो, तर असाच कचरा आपल्या मनाचा सुद्धा असतो. आपल्या मनामध्ये सुद्धा असाच खूप कचरा जमा झालेला असतो आणि तो साफ करण्याची सुद्धा जिम्मेदारी जी आहे ना, ती आपलीच असते. तर म्हणून नवीन वर्षामध्ये नवीन आपण बरेच संकल्प करतो, पण किती संकल्प किंवा किती रेझोल्यूशन्स आपण फॉलो करतो पुढेपर्यंत. तर ही एक गोष्ट पण आपण लक्षात घेतली पाहिजे, की जसं हे सगळं साफ करण्यासाठी जशा ह्या मशिनरीज आहेत, व्हॅक्यूम क्लीनर्स आहेत, वेगवेगळे लिक्विड्स आहेत, वेगवेगळे इक्विपमेंट्स आहेत, तर तसंच आपला मनातला जो कचरा आहे ना, तो साफ करणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. आणि त्यासाठी आपल्याला हवं आहे ते म्हणजे की सतत चांगले विचार, पॉझिटिव्ह विचार, जे पण चांगल्या गोष्टी काही असतील ना, त्या सतत आपण ऐकत राहिलं पाहिजे. जेवढं तुम्ही ते ऐकत राहाल ना, तेवढं तुम्हालाच तुमचे बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं, जे बरेच प्रश्न आपल्याला कधी-कधी पडत असतात, पण आपल्याला त्याची उत्तरं मिळत नाहीत, त्यांची उत्तरं मिळतात. खूप साऱ्या गोष्टी नवीन-नवीन आपल्याला शिकायला मिळतात. आपण काय चुकतोय, कुठे चुकतोय, हे सगळं आपल्याला कळायला लागतं. कसं वागलं पाहिजे, कसं बोललं पाहिजे, काय केलं पाहिजे, कुठे थांबलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कळायला सुरुवात होते. तर म्हणूनच जसा घरातला कचरा आपण रेग्युलर क्लीन करतो ना, तसाच आपला मनातला कचरा, मनात जे सगळं काही द्वेष, राग किंवा बऱ्याच गोष्टी ज्या साचलेल्या असतात ना, त्यांचा पण निचरा होणं तेवढंच जास्त महत्वाचं असतं. माझी ही सकाळची जी सगळी कामं सुरू असतात ना, तर सकाळी मस्त छान असं सुरुवात तर माझी रेडिओपासून होते सकाळी. स्पेशली मी जे ऐकते ना, मराठी तरंग म्हणून चॅनल आहे रेडिओवरती, ते तुम्ही ऐका. त्याच्यावरती सकाळी खूप छान सगळे स्तोत्र, मंत्र, आरत्या याच्याने सुरुवात होते. त्यानंतर छान-छान प्रबोधनं असतात आणि इतके छान विचार सांगितले जातात ना, रोज मला ते म्हणजे ऐकलं ना, की एक काहीतरी एक म्हणतात ना, की जसं आपण शरीराला एक विटॅमिन्स, प्रोटीन्स, मल्टीव्हिटॅमिन्स अशी जी गरज असते ना, तशी मनाला सुद्धा या सगळ्या गोष्टींची गरज असते आणि ते त्यातून खूप छान मिळतं. कारण सध्या आपण एवढे बिझी झालोय ना, की आपल्याला पुस्तकं वाचणं हे तर खूपच लांबचीच गोष्ट राहिली आहे. त्याच्यामुळे जेवढं ऐकता येईल, जेवढं श्रवण करता येईल, तेवढं नक्कीच आपण केलं पाहिजे. तर बघा गावाला गेली होती, तर हे सगळं देवीचं जे म्हणजे उद्यापन केलं होतं, उत्तर पूजा केली होती. तर हे सगळं बाकीचं सामान असंच इथेच वरतीच डेस्कवर ठेवलं होतं. कारण सगळं ना म्हणजे असंच कसंही टाकून द्यायचं किंवा असंच कसंही ठेवून द्यायचं हे मला तरी आवडत नाही. तर म्हणून म्हटलं की असंच ठेवूया, त्यानंतर आल्यानंतर प्रॉपर सगळ्या गोष्टी व्यवस्थित लावून घेईन. तर बघा हे लावताना किती सारे जुगाड मला करायला लागले होते. ते म्हणजे की जे कानातले घालायचे होते ते बसत नव्हते. तर म्हणून तुम्हाला दाखवलं की मी वरून पूर्ण धागा बांधून ते पॅक केलं होतं. त्यानंतर मागच्या साइडला सुद्धा डबल धागा मी लावला होता. म्हणजे जे वेट आहे म्हणजे वजन आहे मुखवट्याचं, तर ते नारळावरती अगदी व्यवस्थित बसेल. आणि खरंच हे जे स्वरूप होतं ना, म्हणजे शेवटच्या गुरुवारचं देवीचं, खूप 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 सुंदर, सजीव, बोलकं, जिवंत असं झालं होतं. तर आता आपले गुरुवारचे सगळे
म्हणजे उपवास व्रत सगळं संपलेलं आहे, तर त्यामुळे जे पण देवांचं सगळं सामान आता बाहेर होतं ते सगळं मला व्यवस्थित ठेवायचं होतं. तर अशा प्रकारचे हे जे बॉक्सेस येतात ना, हे बॉक्सेस नक्की तुम्ही ठेवत जा सामानाला. म्हणजे वेगवेगळं सामान वेगवेगळ्या ठिकाणी प्रॉपरली राहतं आणि कसंही म्हणजे फक्त आपण कोंबून ठेवलं तर मग जेव्हा तुम्हाला हवी असते वस्तू तेव्हा व्यवस्थित कधी-कधी मिळत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी मी आता म्हणजे शिकतेय ती म्हणजे की सामान कमी ठेवायचं पहिली गोष्ट तर. आता इथे तुम्ही म्हणाल, "ताई तू आम्हाला असं सांगतेस आणि तुझ्याकडे पूजेचं तर एवढं सगळं सामान आहे." पण ते मला ठेवावं लागतं कारण माझ्या म्हणजे पूजांमध्ये तुम्हालाच जर मी तेच-तेच दाखवत राहिले तर तुम्हाला तरी बघायला आवडेल का? तर माझ्याकडे जर सामानाची व्हरायटी असेल तरच मी वेगवेगळ्या प्रकारे पूजा मांडू शकते. तर त्याच्यामध्ये काय-काय नाविन्य येऊ शकतं. तर म्हणून ते सामान मला गरजेचं आहे. पण त्या सामानाबद्दल मी म्हणत नाहीये, तर घरातलं जे इतर काही सामान असतं, आपण सतत काही ना काही घेत असतो किंवा काय, आपण नवीन घेतो, पण त्या बदल्यात जे जुनं सामान आहे ना, तर तेव्हाच्या तेव्हा लगेच डिस्कार्ड करा. काय होतंय, आपलंच काम खूप वाढतं. म्हणजे ते सगळं सामान जपून ठेवण्यामध्ये, त्याला सारखं क्लीनिंग करत राहण्यामध्ये आपला बराचसा वेळ त्याच्यामध्ये जातो. तर म्हणून बघा आता इथे हा निष्ठाचा डेस्क आहे आणि तिने अगदी थोडकं सामान इथे डेस्कवर ठेवलंय. त्यामुळे बघा क्लीन केल्यानंतर डेस्क किती छान वाटतो. तर म्हणून खूप साऱ्या सामानाची गर्दी असेल, खूप सारं सामान असेल तरच गोष्ट चांगली वाटते असं नाहीये. जितकं कमीत कमी पण सामान असेल ना आणि नीटनेटकं असेल ना, तर ते उलट आणखीन जास्त छान वाटतं. आणि आपल्याला मॅनेज करायला पण तेवढंच सोपं जातं. तर आता हे जे सगळे वस्त्र देवींचे वगैरे जे पण पाटावरचे सगळे जे वस्त्र आहेत, चौरंगावरचे, तर ते सगळे व्यवस्थित मला आता ठेवायचे. जे पण काही आता देवींचं सामान आहे, ते सध्या तरी आता काही लागणार नाहीये. तर त्याच्यामुळे तुम्ही बघत असाल, की प्रत्येक गोष्टीसाठी मी असे वेगवेगळे कंटेनर्स बनवलेत, की ज्याच्यामुळे तो कंटेनर काढला किंवा तो बॉक्स काढला, तर मला माहिती की ह्याच्यामध्ये हे सामान मला मिळणार आहे. आणि त्याच्यामुळे मी ते असं वेगवेगळे सेक्शन बनवून ठेवलेत. तर आता जे लागणारं नाहीये ते सगळं सामान खाली ठेवते आणि जे नेमके पूजेसाठी काही छोटे-मोठे वस्त्र लागतात, तर ते मी वरती काढून ठेवले. तर एक तिकडच्या बेडरूमचं झालं, आता इकडच्या बेडरूमचं सगळं आवरायचंय. आता जसे-जसे आपले म्हणजे जसे ऋतू बदलतात, तर तसं आपल्याला सगळ्या गोष्टी चेंज कराव्या लागतात. आता थंडी थोडीशी आहे, तर थंडीचं सगळे म्हणजे ब्लँकेट्स वगैरे ते सगळे बाहेर असतात. त्यानंतर जसं मी मगाशी म्हटलं, की या उशांवरून बघा ह्याच्याने ना व्हॅक्यूम क्लीनरने खरंच खूप छान क्लीन होतं. तुमच्याकडे पण व्हॅक्यूम क्लीनर असेल तर तुम्ही करून बघा. उशांचे जे हे कव्हर्स आहेत ना, ते व्हॅक्यूम क्लीनरनेच क्लीन करून बघा. खूप छान क्लीन निघतात. कारण सारखं-सारखं आपण ते कव्हर्स धुतो ना, तर ते कव्हर लवकर त्याचे कलर फेडअप होतात, लवकर खराब होतात. तर संध्याकाळचा बघा सूर्य हा मावळतोय आणि किती छान वाटतंय. संध्याकाळचं वातावरण आहे ना, यावेळेचं अगदी फ्रेश वाटतं. ही पानाची वेल आहे आणि ती खूप लटकत जात होती. तर तिला जशी बांधली ना, तर ती अशी अर्धा गोलाकार तिने मस्त शेप घेतलाय. आणि हे गावावरून मी एक झाड आणलंय. त्याला ना काश्मीरी गुलाब म्हणतात. आणि जसं आपलं देशी गुलाब असतं ना, तसंच आहे, पण याचा साईज म्हणजे आकार थोडा मोठा आहे आणि कलर अगदी असा व्हायब्रंट कलर आहे याचा, पिंक कलर. खूप छान मला बघितल्याबरोबरच खूप आवडलं होतं. पण खूपच नाजूक आहे बघा, तुम्ही ते असं अगदी लोंबकळतंय. तर त्याला असं छान सपोर्ट देऊन बांधायचंय मला आणि त्यांनी मला सांगितलं, की फूल येऊन गेलं ना, की अर्ध्यापर्यंत त्याची जी दांडी असते ना, ती कधी पण कैचीने कट करायची. म्हणजे तिथून नवीन फाटे पूर्ण फुटायला लागतात आणि ही गोष्ट तर आहेच, की जेवढी तुम्ही झाडांची ना रेग्युलर जेवढे कटिंग करत राहता ना, तेवढे झाड तुमचं बुशी होतं, तेवढं छान ते आकारात राहतं आणि तेवढं त्याला नवीन म्हणजे वाढायला चालना मिळत असते. तर आता हे इथे एक निष्ठाच्या इथे हे एक जे झाड लावलं होतं म्हणजे मनी प्लांट होतं. पण ते पूर्ण ना त्याची मुळं आतमध्ये पूर्ण ड्राय झालेत, पूर्ण खराब झालंय ते. तर आता मी विचार करते, की ह्याला म्हणजे रिपोर्ट करेन, ते काढून टाकेन आणि मी जे पाण्यामध्ये मनी प्लांट ठेवले होते, तुम्हाला सांगू पाण्यात मनी प्लांट ठेवलेत ना, त्याला लवकर मुळं फुटतात आणि ते मुळं फुटलेले जे मनी प्लांट आहेत, ते जेव्हा तुम्ही कुंडीमध्ये लावता ना, ते आणखीन मस्त असे छान होतात. माझ्याकडे तुम्ही बघितले असतील, की भरपूर मनी प्लांट्स आहेत.
तर ते अशाच प्रकारे मी लावलेले आहेत, त्यामुळे ते वर्षानुवर्ष म्हणजे आपल्या सोबत राहतात. तर बघा आता लावल्यानंतर किती हेल्दी आणि किती छान वाटतंय हे प्लांट. तर मागच्या वेळी मी या लाडूंचा एक शॉर्ट व्हिडिओ टाकला होता. तर त्याचं कारण होतं की त्या ताईंकडे कुरिअरची सर्व्हिस अवेलेबल नव्हती. तर त्याच्यामुळे मी म्हणजे व्हिडिओमध्ये हे दाखवलं नव्हतं. पण आता त्यांच्याकडे कुरिअरची सर्व्हिस अवेलेबल आहे. अगदी पुण्याला सुद्धा त्यांचे लाडू गेलेत आणि लाडूचा आकार तुम्ही बघू शकता. आणि मी तुम्हाला सांगते की लाडूची चव अगदी एक नंबर. लाडूची म्हणजे क्वालिटी अगदी एक नंबर आहे. आणि बिनधास्त तुम्ही लाडू हे मागवू शकता. बनवत असाल तुम्ही घरी तर अगदीच चांगलं आहे. पण ज्यांना वेळ मिळत नाही किंवा ज्यांच्याकडे बनवणारं कोणी नाहीये, तर आता जो हा थंडीचा महिना चालू आहे ह्याच्यामध्ये हे डिंकाचे, मेथीचे लाडू खरंच खूप चांगलं काम करतात. मला पण स्वतःला पर्सनली पायाचा, कमरेचा त्रास आहे आणि मी आता हे परत मागवले लाडू. म्हणजे आधी जे मागवले होते ते संपले आणि त्यानंतर परत मागवले. इव्हन यांचा पण हात तुम्हाला माहिती आहे, हात फ्रॅक्चर झाला होता. त्याच्यासाठी पण म्हणजे ते पण रोज एक सकाळी लाडू खाऊन जातात. तुम्ही एक लाडू दिवसभराचा खाल्लात ना, तुमची दिवसभराची सगळी फुलफिलमेंट होऊन जाते. म्हणजे एक्स्ट्रा विटॅमिन सप्लाय म्हणजे ज्या आपण गोळ्या खातो ना मल्टीव्हिटॅमिन्स वगैरे, त्याची खरंच काही गरज नाहीये. तुम्हाला हवे असतील तुम्ही नक्की लाडू ऑर्डर करा. मी तुम्हाला सांगते तुम्हाला नक्की नक्की आवडतील आणि ज्यांनी मागवले असतील तर त्यांनी नक्की कमेंटमध्ये सांगा की खरंच लाडू कसे होते ताईंचे. ताईंचा नंबर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला आहे किंवा कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा पिन करेन. तर ते आता कुरिअर सुद्धा करतात. तर त्याच्यामुळे तुम्हाला हवे असतील तर तुम्ही नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता. तुमच्या म्हणजे आवडीनुसार तुम्ही ते कस्टमाइज सुद्धा करून घेऊ शकता. म्हणजे कोणाला मेथी कमी हवी असेल, कोणाला आणखीन काही गोष्टी ॲडअप करायच्या असतील, तर त्यासुद्धा तुम्ही करू शकता. मी सकाळी सकाळी मस्त एक लाडू खाते. म्हणजे काम काम पण करायचं आणि खायचं पण, अशा दोन्ही गोष्टी असतात. तर सकाळी सकाळी एक लाडू खाल्ला ना तर खरंच सांगते की दिवसभर तुम्हाला फ्रेश वाटतं छान. आणि जे काही आपल्याला न्यूट्रिएंट्स हवे असतात आपल्या शरीराला, तर ते ह्या सगळ्या गोष्टींमधून मिळत असतात. एरवी आपण ह्या सगळ्या गोष्टी अशा म्हणजे मुद्दामून म्हणून खायला कधीच जात नाही. तर त्याच्यामुळे म्हणजे माझा तरी सकाळचा हा एक छान नवीन उपक्रम झालेला आहे. तर तुम्हाला पण हवे असतील तर तुम्ही नक्कीच ते लाडू ऑर्डर करू शकता. तर असा आजचा व्हिडिओ होता. अशी काही म्हणजे हे 3-4 दिवसांचा असा मिक्स हा व्हिडिओ तुमच्यासमोर मी घेऊन आली होती. आणि अशी माझी नवीन वर्षाची सुरुवात आता झालेली आहे. तुम्हाला सुद्धा हे वर्ष खूप सुख समाधानाचं, आरोग्याचं आणि छान जावो हीच स्वामींकडे प्रार्थना. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि पुन्हा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.